तर कशा काय तुम्ही सगळेजण? तर तुम्हाला स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना आपल्या व्हिडिओ मुद्दा आपला Realmeचा फोन जो नवीन लॉन्च होईल Realme 15 Pro. तर तुम्ही कोणता फोन घ्यायला पाहिजे? Realme 15 Pro घ्यायला पाहिजे तर Realmeचा जो जुना फोन Realme 14 Pro. दोन्हीमध्ये काय फरक तुम्हाला लवकर कळणार आहे व्हिडिओ पूर्ण मग. तर पूर्ण व्हिडिओ देखा आणि लाईक आणि कमेंट करा. तुम्हाला अजून एक आपला एक व्हिडिओ स्वागत आहे. तर मैं त्र्यंबक चौरे आपल्या चॅनल नाव आहे मैं टेच वाला. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करी घ्या. तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला देखायला भेटणार आहेत. आणि याच्याने तुम्हाला लवकर नवीन-नवीन अनुभव देखील भेटणार आहोत. कारण की आपला वापरासाठी आपण चेंज करणार आहोत. चला मग आज व्हिडिओ आपण सुरुवात करू. तर आज व्हिडिओ फक्त स्पेशल कोणी करता ज्याला आता नवीन Realmeचा फोन घेण्यावर. तर तशी Realmeचा 14 Pro घ्यायला पाहिजे की 15 Pro घ्यायला पाहिजे. तर आपण ते समजून डिस्कशन करणार आहोत. तर तुम्हाला Realme 14 Pro होतो तुम्हाला आता जे आता पुढे सेल आहे त्या सेलचा तुम्हाला 20 ते 25,000 दरम्यान किंवा कमी 20 नि खाली तुम्हाला देखायला भेटू शकतं. आणि जो Realme जो आता लॉन्च होईल फोन Realme 15 Pro तुम्हाला 25 ते 30,000 निकाल भेटत. तर तुम्हाला दोन्ही काय फरक होतं आपण कोणता फोन कोणी करता हवं त्याबद्दल आपण आता पूर्ण व्हिडिओ मग. तर तुम्ही आता विचार करूया की दोन्ही फोनचा कोणता फरक काय होणार आहे. तर सुरुवात पहिला जो फरक पडणार व तो Realme 14 Pro मध्ये तुम्हाला जो हार्डवेअर तुम्हाला त्यांनी देखायला भेटतो म्हणजे MediaTekना 7300 म्हणजे 7300 जो MediaTek वाला जो 5G चिपसेट तुम्हाला त्यांनी देखायला भेटत तो. आणि जो आपला Realmeचा 15 Pro ते मग तुम्हाला Snapdragon 7 Gen 4 जो एकदम पॉवरफुल चिपसेट आहे Snapdragonकडे आणि मिड रेंज फोन तुम्हाला देखायला भेटणार आणि एकदम पॉवरफुल असे प्रोसेसर होतो. तर महत्त्वाचा फरक अशा पडत की जो MediaTekना 7300 व जो आपला Realme 14 Pro मग तो थोडासा लिमिटेड बजेट करता हो ते म्हणजे असं गेमिंग चांगली लेवलने होणार नाही. पण जो Realmeचा 15 Pro ते मग जो Snapdragon 7 4 Gen व तो एकदम पॉवरफुल प्रोसेसर व तुम्ही ते आरामात पूर्ण गेमिंग करू शकता. तर तुम्ही मना तुम्ही चांगली प्राइस होईल बेस्ट ऑफ बेस्ट तुम्ही Realme 15 कडे जा कारण की तो एकदम बेस्ट गेमिंग करता हवं. तशाच दोन्ही फोनची तुम्ही रॅम देखाल घ्या तर रॅम काय एवढा फरक पडत नाही. कारण दोन्ही दोन ऑप्शन भेटतात आपल्याला 8 GB रॅम आणि 12 GB रॅम. का Realme 14 Pro आणि 15 Pro दोन्ही 8 GB रॅम आणि 12 GB रॅम या दोन्ही ऑप्शन मला देखायला भेटतात. पण मोठा फरक पडतो म्हणजे अशा की दोन्ही जो स्टोरेज टाईप बघा फरक पडता. कारण की जो Realme 15 Pro आता लेटेस्ट येईल ते मग आपल्याला UFS म्हणजे जो स्टोरेज टाईप होतो 3.1 ना भेटतो खूप चांगला पॉवरफुल व आणि Realme 15 Pro मध्ये आपल्याला अजून एक ऑप्शन देखायला भेटतो म्हणजे अशा की Realme 14 Pro मध्ये तुम्हाला एक तर 128 GB किंवा 256 GB या दोन ऑप्शन तुम्हाला भेटतात. पण जो Realmeचा 15 Pro तेव्हा आपल्याला 128 GB 256 GB एक 512 GB देखायला भेटतं. म्हणजे आपल्याला जास्त स्टोरेजची गरज पडत तर आपण तो बी एक ऑप्शन जास्त आपल्याला देखायला भेटेल. मग तुम्हाला कोणता स्टोरेज पाहिजे तर तुम्ही पता चूज करी घ्यावा ना. तर डिस्प्ले मग काय फरक व तर डिस्प्ले जो Realme 14 Pro ना व ते मग 6.7 इंचचा डिस्प्ले म्हणजे 6.7 इंचचा डिस्प्ले व पण जो Realme 15 Pro व ते मग आपल्याला 6.8 इंचचा थोडासा 1 इंच मोठा डिस्प्ले देखायला भेटत आणि एकदम कर्व डिस्प्ले व एकदम फ्लॅगशिप फोन डिस्प्ले देखायला भेटत. तुम्हाला वाटतं ना फोटो वगैरे दिसवा त्या फोटो तुम्ही देखील तुम्हाला कशा वाटतात. त्याला आता पुढला भाग मध्ये अशा की तुम्हाला जे मध्ये रिफ्रेश रेट भेटत जो आपण गेमिंग करता म्हणजे किंवा आपण काही एडिटिंग करता आपल्याला स्मूथ वाटत तर त्यांनी करता जो Realme 14 Pro तुम्हाला 120 हर्ट्झ डिस्प्ले भेटत. पण प्लस पॉईंट म्हणजे 15 Pro मध्ये तुम्हाला ना 144 हर्ट्झ डिस्प्ले भेटत. एकदम फ्लॅगशिप अशा गोष्टी आपल्याला देखायला भेटत्या. तर हाय गोष्ट म्हणजे Realme 15 Pro आता एक म्हणजे एवढा वर्षानंतर अपडेट खूप चांगला पुढे गेला आता. तर Realme 14 Pro मध्ये जो डिस्प्ले होतो फुल एचडी डिस्प्ले तुम्हाला देखायला भेटतो. पण जो Realme 15 Pro होते म्हणा आपल्याला एकदम फुल एचडी वरला एकदम एकदम हाय रेझोल्यूशन डिस्प्ले आपल्याला देखायला भेटत. तर ती बी एक फायदा हो की आपण जे कंटेंट काय देखणार व्हिडिओ काय वगैरे तर आपल्याला जास्त क्वालिटी 15 Pro मध्ये तुम्हाला देखायला भेटणार. एवढा मोठा फरक नाही पडणार पण ज्या रेग्युलर डिस्प्ले वापरता जसं डिस्प्ले माहिती व त्या लगेच फरक कळणार आहे की डिस्प्ले काय फरक व आणि महत्त्वाचं म्हणजे जो डिस्प्ले ब्राईटनेस व तो फार जिम असं फरक पडत जायला. तुम्हाला तो जो डिस्प्ले आपला ब्राईटनेस दिसला तुम्हाला ब्राईटनेस मग जो Realme 14 Pro व आणि जो 15 Pro ते दोन्ही खूप मोठा अंतर व जो Realme 14 Pro तुम्हाला ते मग 4500 निट्सनी ब्राईटनेस द्यायला भेटत. जे आपण उजेडमध्ये की आपला फोन उजेड कमी जास्त होत नाही तो. पण जो Realme 15 Pro तुम्हाला ते 6500 म्हणजे हायेस्ट ब्राईटनेस भेटते मला काय तुम्ही त्याला फुल दिवस म्हणजे दोन्ही फोन एकदम बेस्ट होत काही ते प्राईसला काही फरक नाही. पण तरी बी मग थोडा अपडेट आपल्याला देखायला भेटत आणि तो अपडेटने आता भविष्यामध्ये खूप दिवस चांगला फोन ब्राईटनेस मग येणार होईल एकदम हाय लेवलनी. 6500 ब्राईटनेस म्हणजे खूप जास्त व्हायचा. आणि अजून जो Realme 15 Pro तुम्हाला ते मग Gorilla Glass 7 आय प्रोटेक्शन तुम्हाला देखायला भेटत. तर म्हणजे जर आपण थोडाफार क्रॅश वगैरे किंवा फोन पडणार बी तर आपला Realme 15 म्हणजे Realme 15 Pro ना तो थोडाफार जास्त ॲडजस्ट करू शकतो Realme 14 Pro पेक्षा. तर मग तुम्हाला देखाल आपला कॅमेरा जो कॅमेरा होतो कॅमेरा मग आपल्याला जो Realme 14 Pro आणि Realme 15 Pro ते दोन्ही म्हणजे जमीन आसमाना फरक हो. कारण की जो Realme
14 प्रो होते, मग आपल्याला रिअरला म्हणजे बॅक साईडला 50+2 मेगापिक्सल कॅमेरा द्यायला भेटत. तो एकदम म्हणजे अनयुजेबल हो, एवढं काही काम पडत नाही आपल्याला. जो Realme 15 Pro होते, मग आपल्याला मग बॅक साईडला 50-50 मेगापिक्सलला 2 एकदम बेस्ट कॅमेरा द्यायला भेटतात. आणि फ्रंटला बी आपल्याला जो समोरला बी त्याला ते मग आपल्याला 50 मेगापिक्सल कॅमेरा द्यायला भेटत. आणि महत्त्वाचं म्हणजे जो Realme 15 Pro होते, मग आपल्याला तिन्ही सेन्सरचा मग 4K 60 FPS म्हणजे 4Kला 60 FPS शूट करायला ऑप्शन दे. ते आतापर्यंत आपले कोणताच फोन आपल्याला देखायला भेटत नाही अजूनपर्यंत बी. तर नाही, पलटा Realmeने एकदम चांगला कदम गेला, की जे व्हिडिओ बनवता जसे मानेसारखा किंवा आपले आता बराच वेळ Instagramला, YouTubeला व्हिडिओ बनवतात. तेच नाही करता फार चांगली गोष्ट आहे, की 4K 60 मध्ये व्हिडिओ क्वालिटी भेटते आपल्याला. ती एकदम चांगली राहते. मग आपल्याला व्हिडिओ अपलोड करताना व्हिडिओ आपली क्वालिटी खराब होत नाही. ती गोष्ट आपल्याला Realme 14 Pro मध्ये देखायला भेटत नाही. ती आपल्याला Realme 15 Pro मध्ये देखायला भेटत. म्हणजे तोच आपलं एक काम एकदम बेस्ट करा Realmeवालाशी. आता आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली बॅटरी. कारण की आपण फोन जो घेतो तो आपण दिवसभर वापरण्याकरता घ्यायचा. जुनी आमका एवढा दिक्कत नाही हो, पण तरी बी बॅटरी मग Realme 15 Pro भारी पडेल. कारण की Realme 14 Pro मग आपल्याला बॅटरी 6000 mAh भेटेल. Realme 15 Pro मग आपल्याला बॅटरी ना 7000 mAh भेटेल, म्हणजे 1000 mAh जास्त भेटेल. आणि 1000 mAh मुळे आपल्याला अजून 1-1.5 तास बॅटरी जास्त वापरायला भेटेल. तुम्हावर आहे की तुम्हाला किती एमएचवाला बॅटरीवाला फोन पाहिजे. कारण की बॅटरीच नाही वाढ राहिली आपल्याला, आता प्राईस बी वाढ राहिली आपला Realme 15 Pro मग. कारण जो Realme 14 Pro होतो आपल्याला सेल एका टाईमला 20,000 खाली किंवा 25,000 खाली देखायला भेटणार आहे. आरामात 25,000 भेटणार आहे. पण जो Realme 15 Pro होतो आपल्याला काय बी करा तरी आपल्याला 25,000 वर जाणार आहे. कार्ड डिस्काउंट लाईन आपल्याला तो ज्याचं 25 वर येणार आहे, पण तरी 25 वर जाणार होतो कार्ड. आता बराच असायला वाटतं की आपला फोन एकदम सुपर फास्ट चार्जिंगवाला पाहिजे. ते नाही करता आपल्या अजून ऑप्शन 2 ऑप्शन पडतात आपल्याला. जो Realme 14 Pro होते, मग आपल्याला 85 वॉटने पोहतो चार्जिंग भेट आपल्याला एकाला. पण जो Realme 15 Pro होतो डबल वाढी घेतो ते 80 वॉट चार्जिंगवर. तुम्हाला एकदम फास्टेस्ट फास्ट चार्जिंग आहे ना, तुम्हाला Realme 15 Pro मध्ये घाल भेटणार आहे. जेणेकरता चार्जिंग होणार फार महत्त्व ना होते Realme 15 Pro घेवा ना. आणि जे थोडाफार ॲडजस्टमेंट करायला तयार आहे ते Realme 14 Pro घ्या, कारण ते मग प्राईसना फार फरक पडणार हो. आता बराच जण विचारून पडणार की या फोन वॉटरप्रूफ होत नाही. तर दोन्ही फोनचा काही त्रास नाही. दोन्ही फोन वॉटरप्रूफ होतात. आपण त्याला बिनधास्त पाणी वापरू शकतात. IP68 आणि 69 हे दोन्ही रेटिंग त्याला भेटतात. एक पाण्याने एक रेटिंग आहे, ती रेटिंग म्हणजे अशी राहा की IP66 आणि 89 म्हणजे समथिंग राहते काय त्या गोष्टीविषयी. तर तुम्हाला IP रेटिंग म्हणजे काय राहे पाणीविषयी, फोन कितला डीपर किंवा फोन पाणीनं काय दिलं. कंपनी तर बोलतं अशा फोन iPhone ती व पण कोणी करता बेटर व किंवा IP रेटिंग म्हणजे काय राहे पाणीविषयी किंवा डस्टविषयी किंवा धूळविषयी. तर त्या तुम्हाला ते ना व्हिडिओ देखा हवा आहे. आता मला नक्की सांगा, कमेंट असून कमेंट करा. मग त्याविषयी तुम्हाला आपली भाषा एकदम क्लिअर येऊन सांगेल की तुम्हाला कोणता फोन कशी म्हणजे किती रेटिंग देणे काय आपल्याला थोडं ते पूर्ण क्लिअर तुम्हाला मी सांगेल. आणि आता तुम्ही विचार करशा की Realme 14 Pro अशा काय हो की आपण बुवा Realme 15 Pro नाही घ्यायला पाहिजे. Realme 14 Pro मध्ये एक गोष्ट क्लिअर होती म्हणजे अशा की जिथे ना जो बॅक ग्लास होतो, ब्लॅक ग्लास एकदम अलग तुम्हाला इकडे दिसू येते ना फोटो वगैरे की तुम्हाला व्हिडिओ दाखवतील मी. तर ते ना बॅक ग्लास ना तो टेम्परेचरनुसार ऑटोमॅटिक कलर चेंज करा. आणि ती अजून बी दुसरा फोन सांगू पण हा एकदम बेस्ट फोन होता ती बाबला. तो काम आपला ती जी डिझाइन आहे ती डिझाइन याला नाही भेटत आपल्याला Realme 15 Proला. कारण Realme 15 Pro डिझाइन ती रेग्युलर डिझाइन हो, पण इकडे एकदम युनिक डिझाइन हो. तुम्हाला जो फोन तुम्ही करता बेटर वाटावा तुम्ही तो कन्सिडर करा. आणि शक्यतो तुम्ही सेलने वाटत कारण सेल मस्त प्राईस कमी कमी व्हायचा. तर मग आपण अशाच भेटतो असे नवीन नवीन व्हिडिओ तर पण टाटा, बाय बाय.